हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा युग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका जिल्हा परिषदेचा आरोग्य भरतीबाबत अतिशय महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहोत. अतिरिक्त निवड यादी लागलेली आहे. अतिरिक्त निवड यादीबाबत हा अपडेट आहे. जर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनलवर फक्त आरोग्य भरती विषयक चर्चा केली जाते. ज्यांना आरोग्य भरतीची तयारी करायची आहे त्यांनीच फक्त आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आणि असेच महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आरोग्य भरती विषयक तुमचा कोणताही अपडेट मिस होणार नाही. सातारा जिल्हा परिषद बाबत हा अपडेट आहे. बघा, पदाचे नाव आहे आरोग्य सेवक पुरुष 50%. अतिरिक्त निवड यादी लागलेली आहे. बघा, प्रवर्ग बघा, खुला प्रकल्पग्रस्त, एकूण पद 1 आहे. तर इथं तुम्ही नावं बघू शकता. नोंदणी क्रमांक, प्रवर्ग, तुमचं नाव, प्राप्त गुण, जन्मदिनांक, शेरा इथं दिलेला आहे. आणि इथं कार्यरत अपात्र गैरहजर उमेदवारांची यादी सुद्धा दिलेली आहे. ही यादी सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता इथं टिपा दिलेली आहेत. तुम्हाला माहिती आहे काय असतं तर यामध्ये सांगितलेलं आहे की या यादीमध्ये नाव आहे, अंतिम निवड यादी आहे ही, आणि यामध्ये नाव आहे याचा अर्थ निवड झाली असा होत नाही, कारण तुमची कागदपत्र पडताळणी होईल, चारित्र्य पडताळणी होईल, वैद्यकीय तपासणी होईल आणि त्यानंतर तुम्हाला निवड दिली जाईल. इथं बघा, महत्त्वाची माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दिनांक 2 डिसेंबर 2025 अन्वये ही निवड यादी जी आहे ती प्रथम अंतिम निवड यादी प्रसिद्ध केलेल्या दिनांकापासून 2 वर्ष इतक्या कालावधीपर्यंत ग्राह्य धरली जाईल. म्हणजे प्रथम अंतिम निवड यादी ज्या दिनांकाला प्रसिद्ध झाली ना त्या दिनांकापासून 2 वर्ष, आणि त्यानंतर ही जी यादी आहे ती बाद होईल. तर ज्यांचं नाव यादीमध्ये आहे त्यांचं अभिनंदन. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.